साताऱ्यातील संगम माहुली परिसरात मी सध्या आहे। या ठिकाणी ऐतिहासिक अशा अनेक समाध्या ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। अनेक राजघराण्यातील समाध्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने जर या परिसरात पाहिलं गेलं तर मागे TV9 मराठीच्या माध्यमातून महाराणी तारा राणींची समाधी जी आहे ती या परिसरात आहे आणि याचा जीर्णोद्धार व्हावा अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थांनी केली होती। आणि त्या अनुषंगाने TV9 मराठीवर ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर याचीच दखल जी आहे ती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली होती आणि याबाबतचा जवळपास 133 कोटींचा निधी जो आहे तो या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि यानंतर या भागाचा पूर्णपणे विकास होईल, कायापालट होईल अशी जी आहे ती घोषणा करण्यात आली होती। मात्र अजूनही याबाबत जे काही उपाययोजना होणं गरजेचं आहे, हा निधी वर्ग करणे गरजेचं होतं, मात्र ते अजून अद्यापही झालेलं पाहायला मिळत नाही। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणचे ग्रामस्थ आहे याबाबतची खंत व्यक्त करत आहेत। तात्काळ याबाबत निर्णय व्हावा अशी मागणी देखील करताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना जाणून घेणार आहोत। वारंवार आपण याबाबतचा पाठपुरावा देखील केला होता आणि त्याला कुठेतरी यश आलेलं आहे, मात्र आता नेमकं काय परिस्थिती आहे याविषयी काय सांगाल? अगदी 100% मी या ठिकाणी सांगू शकतो। आपल्या TV9च्या माध्यमातून गेली मागील 2 वर्षे आपण संगम माहुली तीर्थक्षेत्र विकासासाठी पायाभूत जी काही कामं या ठिकाणची जीर्णोद्धाराची रखडली होती त्याबद्दल आपण अनेक वेळा आपल्या टीव्हीच्या माध्यमातून या ठिकाणी बातमी दाखवून याच्यावरती दखल घेण्यात आली। आजवर काही गोष्टींअर्थी या ठिकाणी निधी अभावी ही कामं रखडली होती, पण आता आपले सातारा जिल्ह्याचे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील, यांच्या माध्यमातून हा निधी आता या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि आम्ही या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी सांगू शकतो की ज्या पद्धतीनं निधी अभावी इथली कामं रखडली होती, आता निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि सध्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या चालू आहे। तर त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रामुख्याने छत्रपती तारा राणींच्या समाधीचा विषय असेल, छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचा विषय असेल, हे पूर्णपणे या ठिकाणी लवकरात लवकर या समाधीच्या जीर्णोद्धाराच्या कार्यासाठी त्या ठिकाणी निधी भरघोस असा निधी या ठिकाणी मंजूर होऊन ही कामं तात्काळ या ठिकाणी निधी या ठिकाणी वर्ग व्हावा आणि ही कामं जी काही प्रलंबित आहेत ती तात्काळ पूर्ण व्हावीत हीच आमची ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी आपल्याला विनंती राहील। नक्कीच ग्रामस्थ म्हणून थोडक्यात काय सांगाल? सातारा शहरापासून संगम माहुली हे 4 किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं क्षेत्र। आज या ठिकाणी 136 कोटीच निधी मंजूर झालेला आहे आणि शासनाला माझी एवढीच विनंती आहे, त्यांनी ताबडतोब ह्या कामाची सुरुवात करावी आणि लवकर पूर्णत्वास न्यावं हीच आमची इच्छा आहे। नक्कीच खरं तर हा जवळपास 133 कोटीचा निधी आहे आणि हा लवकरात लवकर वर्ग व्हावा अशीच मागणी जी आहे ते या ठिकाणचे ग्रामस्थ करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नराडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।